मुलांनो, मला एक गोष्ट महत्वाची करायची होती ती मी आज करणार आहे. ए विजया, काय करतोय तू? अरे हा जो सुविचार आहे ना तुम्हाला खूप छळायचा तो मी आज बदलणार आहे. आपल्या कानडी मास्तरचं विजयाच्या अक्षरावरती फार प्रेम. तर काय, अरे त्या पोरींच्या देखत ते मला बोलायचे. विजय, अरे तुझा हस्ताक्षर म्हणजे झुरळ शाईत बुडून कागदावर नाचतंय बघ. विजया, आजही तू काय लिहिलंय ते कळत नाहीये. अक्षर हाच खरा दागिना आहे, जसं असेल तसं. पण एक मात्र खरं, आपल्या सगळ्यात आप्पाचं अक्षर फार मस्त होतं. खरं रे, वह्या तर अशा असायच्या की एखाद्याला संशय यावा छापून आणल्यात का काय. इतकं सुंदर अक्षर रे. अगदी. अरे मी तर एकदा अप्पाला बोललो होतो की अप्पा मुलगी बघायला गेलास तर बाकी काही नाही, तुझी सोबत वही घेऊन जा, हे अक्षर म्हणून मुलगी फिदा. खरंय, खरं. पण आपल्या सगळ्यात लहान असून सगळ्यात आधी गेला रे साला. हे पण आता आपली वयही अशी आहेत की एखादं पान गळायचंच. कशाला सिरियस होत आहे रे? इथे कुठेतरी आजूबाजूला आप्पा बसलेले असेल, ही अशी रडकी तोंड बघून ना तो आपल्याला शिव्या घालेल. अरे याच बेंचवर बरं का मी दंगा करायचो आणि माझी शिक्षा आप्पा म्हणून उभा राहायचा. आज त्याच्यासाठी मी उभा राहणार बघ. होय, हळू, वाटे आत्ताच बदलले आहेत. चढ चढ विजया चढ. अरे जपून सांभाळ. अरे आप्पाचं नाव काढलं आणि पॅटीचा वास आला. वा, शेजारची बेकरी सुरू झाली वाटतं. तुला सांगू, अख्ख्या वर्गाचं जीवना त्या पॅटीसमध्ये अडकलेला असायचा. अरे मला तर डब्यात काही असलं ना तरी त्या वासाने पॅटीसच खातोय असं वाटायचं. आता आप्पाचं तर काय बोललं असता. ए राहू दे तुमच्या गप्पा, अर्धा डझन पॅटीस घेऊन येतो बघ. मी आणलेत पॅटीस. अरे ये, अरे हिला ओळखलत का? नाही. ही आपल्या आप्पाची नात सई. बस काय. बैस बैस बेटा बैस. आजोबांनी सांगितलं होतं तुम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी शाळेत भेटता आणि तुम्हाला ते शाळेच्या इथली बेकरी आहे ना त्यातले पॅटीस भारी आवडतात. वा, भारी शब्द आप्पाचा मस्त उचललाय ना तिने.